शासकीय यंत्रणेचा पत्ता नाही. तर आपण पाहूयात लोकांच्या प्रतिक्रिया. तर काय वाटतं आपल्याला? हे भगवान, कितना लोग मर गए रे. अरे मालूम नाही, लेकिन पुष्कळ आदमी खल्लास हो गया लगता है. 40. अरे 50. अरे 60-70 असणार. 80. हो, तुम्हाला माहिती आहे? आता कुणास ठाऊक बाबा. Excuse me. The building wasn't residential. It was occupied by business concerns. Oh, but people in the office असणारच ना काम करीत. हे वादी जबाबदारी हा. अशा गंभीर परिस्थितीतही लोक चक्क हसतायत. मला तर वाटतं इमारत कोसळली नसून आपली समाज व्यवस्थाच कोसळली आहे. पाहूया आता आपल्या शासकीय यंत्रणेला कधी जाग येते ते. ओ गॉड, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. अहो काय गोड गोड करायचं ते मराठीत होऊ द्या. अहो म्हणजे लोकांना बी गोड वाटेल. इतनी भीड़ क्यों है भाई? मराठी भाई, हा बोल. ये हवा चायला आता काय बुखार घेतो का माझ्या? कहाँ निडर कर रहा हो? बोल. आयला हरामखोर थुंकला का काढत माझ्या? अरे देखता नाही बिल्डिंग पड गया, डोळे फुटा काय तेरा? भाई बुरा हुआ. बुरा हुआ क्यों? तुम्हाला दूध का रतीब था उधर? तुम्हाला सांगतो या साल्यांना आहे ना फुकटचे सहानुभूती घ्यायला लय आवडतं. कुणास ठाऊक बाबा. ए, लेकिन बिल्डिंग गिरी कैसे? इधर आ. मैंने लात मारी और गिरी. तेरे को क्या करने का है? अब फिर ठीक है ना, मेरे को उल्टा सीधा बोलने का नहीं, बोल लेता हूँ. क्या करेगा तू? नहीं बोल क्या करेगा तू? भैया साला 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 हूँ मैं. पूरे बम्बई में भैया राज करे थे भैया. ए, राज का नाम लेने का नाही, समझा ना? खास जिरली नाही वाटतं तुमची अजून? हा अरे आता जिरलेलं ना कुणास ठाऊक बाबा. ए, वादी स्टॉप डरिंग. हा चायला जाऊ दे म्हणतो तरी. आता यापुढे परत मला कोणी विचारायचं नाही बिल्डिंग कशी पडली ते. अरे पडताना पाहिली का कोणी तर? अरे रात को 2 बजे गिर गई. अरे बिल्डिंग बोलते हैं रिपेयरिंग बोर्ड ने खाली करने की नोटिस भी दी थी. क्या? अरे नहीं रे, मकान. साला तू अर्धा काय को बोलताय रे? अख्खा बोल ना. फालतू का तुला कुठे त्यातून ह्या वर्षी मी मागे का मराठी माणसा जागा हो. पाहिलं 2 मराठी माणसं एकत्र आली तर एवढी गर्दी हल्ली. अहो सगळी मराठी माणसं एकत्र आली तर काय होईल? मी मराठी अहो माझा मुद्दा तसाच राहिला. बोला तुम्ही बोला. त्यातून ह्या वर्षी पाऊस इतका पडला की विचारूच नका. पावसाला हे काही ताळतंत्र राहिलेलं नाही, वाटेल तेव्हा पडतो. अहो आता पावसाचं काय काढलं मध्ये? अहो असं कसं, माझ्या मुलाच्या लग्नात ऐन फेब्रुवारीत कोसळला. हो तर सगळे गमबूट घालून आले ते लग्नात. अजूनही अल्बम बघताना मी उगीच हसतो. अहो मग भटजी काय घालून आला असेल? गमबूट और पापड़ है गाँव. गमबूट देवा तोंडात. हा तुमच्यात काय बुट घालून लागले लावतात का? अरे रेनकोट घालून आला असेल तर रेनकोट. काय इथं बदेर. लेकिन गाड़ी का कौन निकाला अभी? तुम्ही कशावरती चर्चा करताय?
अरे काहीतरी हालचाल करा त्यांना वाचवण्यासाठी. मूर्त्या उकरायचं काम म्हणजे इतिहासाचं पुस्तक वाचणे इतकं सोपं वाटतं का तुम्हाला? मुर्दे बिसाइड पुलिस वाला है ना, वो पत्थर हटने का परमिशन नहीं देगा. उधर को जाएगा तो दंड मिलेगा. पिछवाड़ में. हो कुणी सांगितली फुकटची नोकरी? उगाच मारून घ्यायची हौस नाही आपल्याला, समजलं ना? अरे 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 लोग, लेकिन सुनो सुनो, अरे इस बिल्डिंग में ना हीरो का वो करते थे. क्या? शूटिंग. अरे शूटिंग नहीं रे, फिल्मी हीरो की बात नहीं कर रहा हूं मैं. हीरो की बात कर रहा हूं मैं. उसका वो क्या बोलती हो, नहीं क्या वो क्या बोलते नहीं क्या वो नहीं क्या वो ऐसा कुछ नहीं. इथं गाणेरडे हातोरे करायचे नाही, समजलं का? अरे पहिलो पाड रचणार येडा वो करत बसलाय. हो म्हणजे तिथे हिऱ्यांचा कारखाना होता. आईला म्हणजे तिथे हिरे अजून सापडतील. हो अस्सल मराठी कोण आहे? मग हे मागं घेतलं तर आमचं आहे, तुमचं नाही. चल हो बाजूला, चल चल निघ, चल चल. आयला का बाई कुठे गेलं रो? गेलं वाटतं, त्याला पण झापला असता चांगला. हो एक काम करा, चला मला सपोर्ट करायला चला. अहो माझेच काय पाय खेचताय? मी मराठी. तुम लोगों का साला हमारा इधर इज प्रॉब्लम. हमारा नाम से वो मारो. आहो एक जरी हिरा एखाद्याला मिळाला ना तरी बस, रिटायर होऊन प्रॉव्हिडंट फंडासाठी कोण थांबताय? काय साली मेंटॅलिटी आहे इथे? घडलंय काय आणि लोकांना जोक सुचताय. आहो जोक नाही, मी सिरियसली बोलू. नाहीतरी ढिगारे उपसणारे मुर्द्याऐवजी आधी हिरेच बाहेर काढणार. बरोबर आहे. मग एखादा आपल्याला मिळाला तर काय वाईट म्हणतो मी. का हो? त्या गाडलेल्या लोकांविषयी तुम्हाला काही सुद्धा सहानुभूती वाटत नाही? वाटतं हो, खूप वाटतं. पण वाटून काय उपयोग? का? ते जिवंत थोडेच परतणार आहे. पण हिरे हे अमरच असतात. ते कर्ज फेडतात, दारिद्र्य भागवतात, कात्रजला वन रूम किचन घेऊ शकतात. आहो इन्स्टॉलमेंट शिवाय फ्री जाणू शकतात. अहो म्हणजे तुम्ही कर्ज वगैरे दिसताय. हो ना, स्वतःच पुस्तक स्वतः छापण्याची चूक केली होती. आणि हा बैल काय हसला? अरे भैया तुमको नहीं, वो देखो भीख मंगे ईंटों की ढेर से कुछ खोना थे. अरे साले हीरे ढूंढते होंगे, हीरे. उनकी भी क्या गलती है? आफ्टर ऑल मुर्दों से कफन उठाने वाली दुनिया है ये. हर साला दौलत के लिए पागल दुनिया. हर हाँ भाई ठीक कह दिया. कबीर जी ने तो कहा है ये दुनिया पागलों का बाजार. ये दुनिया पागलों का बाजार. आगे भी कुछ कबीर जी कह. रे भैया ये कबीर जी कब बोला रे? आ? अरे ये तो चाचा चौधरी में मोहम्मद रफी बोला था. अरे मराठी में जो पेड़गांव का शाना नाम का पिक्चर आया था वो आठवला का? वो हाँ हो त्याचा ये मराठी अवतार आहे, समजलं? त्याला भैया असं आम्हाला शेंडी लावतोय. अजून झाला अग्निशामक दलाचा पत्ता नाही. ढिगाराचा लवकर उपसला गेला तर कुणीतरी जिवंत तरी निघू शकेल. जल्दी करो नको मांगताय. ऐसा चलेगा तो मुश्किल होएगा. अरे और किसे बुलावा भेजा है? होमगार्ड, म्युन्सिपाल्टी, अग्निशामक आणि पोलीस स्टेशनवर गेले तो तर तिथे म्हणे सत्यनारायणची पूजा होती. हसताय? तुम्ही हसताय?
तुम्ही हसताय पण तो सत्यनारायण सुद्धा रडला असेल. मी म्हटलं बिल्डिंग पडली तर म्हणतात कसे. चला निघा, उद्या या कंप्लेंट नोंदवायला. आज जरा म्हणे गडबड आहे. शेवटी नगरसेवकाला घेऊन गेलो तेव्हा कुठेतरी यायला तयार झाले. चला म्हणजे सरते शेवटी उगा होईना नगरसेवकाचा उपयोग होतो म्हणायचा. आता उपयोग होतो की नाही कुणास ठाऊक बाबा. आहो, पण तुम्ही एवढी धावपळ का केली? माझा मित्र इथे ऑफिसात पिऊन होता. ऑफिसात कामाला होता. बिचाराला ना घर ना दार. 2 दिवसात गावी जाणार होता. आईसाठी 15,000 रुपये साठवले होते त्याने. आई भेटण्यापूर्वीच मृत्यूने अंगाई गायली. काळाचा महिमा, दुसरं काय. वाईट झाले. कोणाचं मरण केव्हा येईल हे देवच जाणे रे बाबा. पण याचा अर्थ ते 15,000 रुपये सुद्धा आतच काढले गेलेत तर. हो ना, ते त्याच्या बॅगेतल्या कप्प्यात होते. हो, बॅग चामड्याची होती की पत्र्याची हो? काय आहो, पत्र्याची असते ती ट्रंक आणि तांब्याची असते ती बॅग. अरे भैया, पाकट भीख मंगो के हाथ लग गया, कहा का मिलेगा. घंटा वो देखो, भीख मंगो के पलटन आपस में झगड़ रही है. अहो, इथून असं वाटतंय की नागपूर अधिवेशन भरलंय. फालतू जोक, कुणी सुद्धा हसत नाही. मरा म्हणजे जोक्स काय तुमच्यासारख्या कर्जबाजारी लेखकांनीच मारायचे असतात का? अरे कुणास ठाऊक बाबा. भाई वो हवालदार आई गवा. चलो बागट है हम यही से. पळा पळा, तुमच्या आईला अंगावर आलं की सगळं पायलावून पळा. अरे पर पुलिस वाले हिरे उठाने को नहीं देंगे. अहो, अजून ढिगारा उपसायच्या कामाला सुरुवात झालेली नाही. काय वाटत असेल त्यांना आज. बाहेर यायचंय पण रस्ता नाही. अंगात शक्ती नाही. वे अगर बेहोश होंगे तो कुछ भी महसूस नहीं होगा. दुख का बोझ बेहोशी हलका करती है. कुणीतरी ओरडते मदतीसाठी. आपण जर प्रयत्न केला ना तर त्यांच्या प्राण वाचवणं कठीण नाही. चला माझ्यासोबत. मी आलो असतो पण मला जरा डोंबिवलीला जायचंय. का? अहो, मेवणीकडे जेवायला. जा ना मग, नाही तर तुमच्या मेवणीचं जेवण थंड पडायचं. जातो. तुम्ही येत आहे? अरे कुणास ठाऊक बाबा. हो, एक काम करा, या कर्जाऊ माणसाला घेऊन जा. हिऱ्यांसाठी अवश्य येतो. नाही, मला डायबिटीज आहे. पायाला जखम झाली तर बरी होताना मुश्किल. त्यापेक्षा मला कर्जबाजारी म्हणणाऱ्या या सावकारास घेऊन जा. चालेल. तुम्हाला कसं फक्त गर्दी करायला माहिती इथे. मी का पुढे हो? मला ढिगारा उपसाचा अनुभव कुठे? अनुभव? आहो, लग्न झालंय ना तुमचं. शिवाय मेवणी आहे. मग तरी ढिगारा उपसाचा अनुभव नाही. कळलं तुम्हाला पुढे करायला आहेत ना कारण आहेत. जे ढिगाऱ्यात गाडले गेलेत ते तर गाडलेच गेलेत. त्यांना मात्र मृत्यूला पचवायला कारण पुढे करता आली नाही. विनाकारण आयुष्यावर दगड विटांचा भार व्हायला त्यांनी. नाही, मी थांबणार नाही. मी बघतो प्रयत्न करू. देवा माझ्या या दुबळ्या हातांना हे कोसळणारा आकाश सावरण्याची ताकद दे. अरे जाऊ नको. थांब. अरे मरशील फुकट. कुठे जातो? हिरे शोधायला. आम्हाला कशाला ठेवलंय? साहेब, कोणीतरी ओरडते आतून वाचवा म्हणून. इथे स्वस्त राहील तरी कसं? अरे तरी इथंच उभं राहायचं. कळलं? कुणाचा जीव वाचवता आला तर आला. म्हणून काय कायदा मोडून जीव वाचवशील? कायदा मोठा की जीव मोठा?
काय बोलता का तुम्ही? काय ग? बरोबर बोलतोय. हे बघ, रस्त्यावर कुणाचा जीव जरी जात असला तरी पंचनामा करण्यात वेळ घालवावा असा आमचा कायदा आहे. हो ना. होय, गर्दी कशाला केली? साफ साफ जाने दो ना उसको, उसका दोस्त अंदर दबा हुआ है. तू जास्त शांत. साफ साफ सुनो सुनो इधर इधर आओ. ये रख लो साहब, आखिरी बची थी. तुम्हारी आखिरी बच्ची थी. मेरा पहले से हाथ जरा. होय, जा रे बाबा जा. खरंच जाऊ. अरे जा ना. नाही कोण म्हणतोय जा, पण स्वतःच्या जबाबदारीवर. थँक्यू साहेब थँक्यू. अरे थँक्यू मला नाही, हिला म्हण बाप बडा ना भैया सबसे बडा भैया. यस यस, सच्चा इंसान, सच्चा इंसान. निर्दयता की रेत में खिला हुआ इंसानियत का फूल. क्यों भाई, ठीक बोला ना? ठीक है, लेकिन साला तुम्हारा हिंदी मेरे पेक्षा अच्छा कैसे? अरे ऐसे नौजवान अगर इस देश में पैदा होंगे तो देश अपने पांव के बल पर खड़ा होगा. ओए, देश का जाने दो, पहले वो बिल्डिंग कोसड़ा है ना, उसका देखो. हाँ. कशाला वाजवताय? इकडं काय सिक्सर मारला मी? काय काम धंदा नाही वाटत तुम्हाला? अहो हवालदार साहेब, तिकडे बघा ना, त्या तरुणाने एक मिनिट बाजूला सारली. आता सिमेंटचं मोठं ढेकूळ बाजूला सारतोय तो. म्हणून टाळे वाजवताय होय? हो ना. काय ना, मला वाटलं मला पदक मिळालं का काय गुंडांपासून. कधी उंदीर तरी मारला तरी तू. सूर्यप्रकाश पडलाय. त्यात आकाशी इमारत कोसळली दिसत असून आजूबाजूचे पूल आणि गच्च्या प्रेक्षकांनी साखाच भरलाय. वातावरण भलतंच तंग दिसतंय. आणि तो तरुण पुढे सरसावला. त्याने ढिगाऱ्यात हातही घातलाय. तो खूप प्रयत्न करतोय, पण प्रयत्न फुकट गेलाय. मला वाटतं त्याने हलके सलके दगडही आधी बाजूला सारले. काय वाटतं तुम्हाला हवालदार साहेब? तुमची चावचाव बंद करावीशी वाटतं. ते चॅनल वाले जरा काय दिसलं की कर चावचाव, जरा काय दिसलं की कर चावचाव. तुम्हाला सांगतो, तुमचं काही खाजगी असेल तर दाखवू नका बरं का इकडं. सगळं सार्वजनिक होईल. तो पुन्हा कामाला लागलाय. कोण? अहो तो तरुण. चायला त्या तरुणावर तुमचं बरंच बारीक लक्ष दिसतंय बरं का. तुम्ही अनमॅरिड आहे का? माझं काम करते मी, समजलं? अहो मग करा की. दुसऱ्याची धुनी कशाला धुवत बसलाय? मी कोणाचं काम करत नाहीये. मी निवेदिका आहे ना, निवेदन करणं माझं काम आहे. तर तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आयला, मला वाटलं असेल काय माझ्यात लक्ष देण्यासारखं. त्या पोरीने तर फार तू थडा केला माझा. त्या तरुणाने मोठा दगड हातावलेला आहे. आतून कोणाचा तरी हातही दिसतोय. मला वाटतं तो जिवंतही असावा, पण हाताची हालचाल दिसत नाही. अहो माणूस जर शुद्ध नसेल तर हालल कसा? हातावरनं कुठं शीताची परीक्षा घेताय? जा दोघी तिघे, मी मदत करा त्यांना. पैसे देता काय मला? अरे पोलीस असलं पण काय झालं? माणूस की नाही मला? शिवाय त्याचा कॅमेरा पण चालू आहे ना तिकडं. जा दोघी तुझे, मदत करा त्यांना. ढिगारा उपसायला जाणाऱ्यांचा विजय असो. पंढरीनाथ महाराज की जय. जय.
उलट्या सलत्या ऍक्शन करशील तर भलत्या जागी भलतच हानी ना मी गाप उभारा आयला रांडाच्या नुसतं उधाण आलंय राहतो ना रान अरे कैसे पटापट उड्या मारतात. ओस पाईप सकट ते इथे झाले, मात्र कुठेच आग लागलेली नाही ते पाहून मटकन यानंतरच्या धावत्या वर्णात उद्याच्या कार्यक्रमांतर. हो थांबा सर, तोपर्यंत ऐका समूह गान सादर करते वर्षा कुलकर्णी. हो चावम्याव बस झालं चला आता हा? चल देवा पावळ मल्हारी, देवा पावळ मल्हारी, किती माणसं मेली. देवा पावळ मल्हारी, देवा पावळ मल्हारी, बिल्डिंग पडली, रेल्वे थांबली, किती माणसं मेली. देवा पावळ मल्हारी, देवा पावळ मल्हारी, बोल कोण जबाबदार, कॉन्ट्रॅक्टर 2-4, रिपेरिंग बोर्ड की सिस्टीम ही सारी. देवा पावळ मल्हारी, देवा पावळ मल्हारी. अरे 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 आया बाहर. हाँ जिंदा भी है. सर रे, अरे त्याला इकडे आणताय. त्याला इकडं आणतात तेव्हा गडबड करू नका, नाही तर ते चिडून म्हणायचा ढिगाऱ्यातून बाहेर पडलो आणि माणसाच्या घराण्यात सापडलो. महात्मा गांधी की जय. आणि तुमच्या आईला कसे जन्माला आले देव जाण. इसको ना ब्रांडी पिलाने को मांगता है हवलदार साहब, आपके पास है ना ब्रांडी? ए भैया हो त्या बंबावाल्यांना सांगा ना येताना पाणी घेऊन आले असतील ना. कुठून आणणार पाणी? आपण जिथं राहतो ना तिथला नळ 2-2 दिवस गायब असतो. पाणी आण म्हणे. काय काय हवं तुला? कोण बोलला रे? कोण बोलला? त्याला पोलिसांना टार्गेट करता काय? काय काय हवं तुला? पाणी, चहा, दारू पाहिजे. साहेब कुठून? थांबा, घाबरू नका, चपटे आपल्याकडं. शाबास. जायला तुम्ही ड्युटीवर असतानाच फोड नाहीत का? जायला मला वाटलं आमच्या लाईनीतच असतील असली माणसं. ठीक आहे फादर. कुठल्यानी थोडी ठेव माझ्यासाठी. हो नरवीर, तुमच्या मित्राचा शोध लागला का? बंबवाले आले आहेत ना, करतील ना काहीतरी. ए, बघू दे चपटे इकडे पहिले. हा काय रे, हा तुला आम्ही बमवाले म्हणजे काय आकाशातून पडलेले माणसं वाटलं का? आपल्याकडनं जेवढं होणार तेवढं करणार, डोक्याची मंडई नाही करायची आपल्या. साहेब ढिगारा बघून काय वाटतं तुम्हाला? म्हणजे साधारणतः किती दिवसात काम होईल? काय सांगता येणार का? का म्हणजे हा ढिगारा, हा आपलं काम काय? हा आग विझवणं. हे ढिगारा उपनदीचा आपला काय संबंध? हा तरी नाही सांगता येणार. तुम्हाला सांगतो, हा ढिगारा तुम्हाला सांगतो, इकडे आहे की या पुढं ढिगारा पाहिला बघा, पाहिला का? एवढा ढिगार उपसायचा आपलं काम नाही. ते आपलं काम काय आग विझवणं. हे ढिगार उपसण्याचा आपलं काय संबंध? यायला लोकांना ना फॅशन पडली, जरा कोणी पिऊन पडले की आपलं बोलव बंबवाल्यांना. लँग्वेज प्लीज. वास सगळीकडेच पोचला वाटतं. अरे आग ओल्या, तुझ्या तोंडाक लागली आग ती. असलं घारडेनं बोलण्याचा प्रांत आमचा, तुमचा नाही. काय समजलं? सॉरी सॉरी सॉरी, पण साहेब स्पष्ट सांगतो, हा ढिगारा पाहिलात का तुम्ही? एवढा ढिगारा उपसायचा म्हणजे किती मनुष्यबळ लागेल? एवढं मनुष्यबळ येणार
त्यासाठी मोठमोठ्या क्रेन्स आणाव्या लागणार परत. म्हणजे त्या क्रेन्स येणार, त्या कामाला लागणार. काही म्हटलं तरी 2, 4, 6, 15 दिवस लागतील. बापरे 15 दिवस. हो. साहेब कठीण आहे साहेब, त्याचं वाचणं कठीण आहे. निदान त्याने आईसाठी ठेवलेले पैसे जरी मिळाले तरी फार बरं होईल. अरे अरे ये बोला, कुठे आहे? बोला कुठे? अरे बोल बोल बोल. ते पैसे कुठे? बोल कुठे? 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 अरे दया. आकाशीय इमारतीच्या कोसळण्यामुळे शहरातील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून रेल्वेला ऐतं कारण सापडले. रेल्वेच्या हद्दीत घुसून पडलेला हा ढिगारा रेल्वेने उपसायचा की म्युनिसिपाल्टीने हा वाद खूप रंगणार असून मज्जा येणार. तर आता आपल्या समोर येतात रेल्वे आणि म्युनिसिपाल्टी. उलटी पार्टी म्युनिसिपाल्टी, रेल्वे पार्टी, म्युनिसिपाल्टी, रेल्वे पार्टी, म्युनिसिपाल्टी, रेल्वे पार्टी, म्युनिसिपाल्टी, रेल्वे पार्टी, म्युनिसिपाल्टी. हवालदार साहेब, ह्या वादात तुमचं योगदान काय? हवालदार साहेब, माझ्याकडे देण्यासाठी या दांडक्याशिवाय दुसरं काय नाही. मी दांडकं पाहिजे तर मध्ये ठेवतो मी. घ्या. काय हो? किती पाहिजे निघाला? शिट्टी कशाला हवी? तुम्हाला द्यायला ही घ्या. आणि हे कशाला? दांडक्यावर शिट्टी फ्री. बंब आले. या दोघींमधून तर विस्तव सुद्धा जात नाही. ह्या वादात तुमचं योगदान काय? सारख्या की बाजूला आहे. तू रेल्वे लाईनवरचा ढिगारा तुम्ही उपसणार आहात. तू भाय सोडवी. रेल्वेचा फुटकट पास तुम्ही आम्हाला दिलाय कधी? पण बिल्डिंग तुमच्या हातीत होती, पण पडली तुमच्या हाती. आम्ही काही सांगायला गेलो नव्हतो. आमच्या हातीत पडायचं नाही म्हणून. रेल्वे टाइम टेबल प्रमाणे तुमची बुद्धी सुद्धा दिवसेंदिवस विनोदी होत चालली आहे. आमची बुद्धी विनोदी आहे. आणि उद्या समजा आमची रेल्वे तुमच्या हातीत घुसून पडली तर तुम्ही काय कराल? काय कराल? खुशाल पडू द्या ना. आम्हाला खूप कामं पडलेली असतात. ऐन पावसाच्या तोंडावर रस्ते खणायचे असतात, कचऱ्याचे ढीग वाढवायचे असतात, कितीतरी कामं असतात. म्हणजे काय कवय ना, तसंही तुम्ही नागरिकांच्या जीवाशीच खेळता. अगं बाई, रेल्वे बोलते का हे? आम्हाला तरी काय कमी कामं असतात. दिवसेंदिवस गाड्यांना गर्दी खूप वाढत चालली. त्यामुळे 10 गाड्या वाढवून 15 गाड्या कमी करायच्यात आम्हाला. आमचं काम वाढवू नका. कटाने तो ढिगारा उपसायला लागा. लवकर निघा निघा. चला हो. जमणार नाही. दिस इज युअर जॉब. हा, दिस इज युअर जॉब. दिस इज युअर जॉब. 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 किस बाय किस, दोडका किस, खुर्ची का मिरची, खुर्ची का मिरची. किस बाय किस, दोडका किस, खुर्ची का मिरची, खुर्ची का मिरची. काय प्लीज. आमचा काय दोष? आमच्या नशिबी ही यंत्रणा का? आम्ही शिकले नसतोय. हे सगळं थांबलं पाहिजे. अहो रेल्वे, काय मुंशी, जनता पेटून उठली तर रेल्वेची जाळपोळ करेल. आणि जणू काही तुमच्या हेड ऑफिसवर 26 जानेवारीची लाइटिंग करेल नाही का अख्खी. मुकट्याने ढिगारा उपसा. निघा. आधी क्रेन्स आणा. अग्निशामक दलाने क्रेन्स आणायला सांगितलंय. क्रेन्स. क्रेन्स. अग्निशामक दलाने. हो. पण आता क्रेन्स कुठून आणायच्या? गुजरात मधून हो रेल्वे, मुकाट्याने गुजरातला ट्रंक लावा, नाहीतर आम्हाला दिल्लीला लावावे लागेल. दिल्लीला. जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही त्या दिल्लीचं जर नाव घेत असता ना, दुसरं येतं काय म्हणा यांना.
काय झालं की दिल्ली दिल्ली हाँ हेलो गुजरात आई एम रेलवे हियर केम सरू छे ने पहली बा हाँ हाँ आई बाबा पिताजी सब आने बाबा हाँ परसों ही आने बाबा पण बद्धा सारू छे ने कौटुंबिक चौकशी पुरे आता मुद्द्याचं काय ते बोला ना पटपाट અહીંયા રેલવેના પાટા ઉપર એક મકાન તૂટીને પડ્યું છે એટલા માટે એના કાટમાળને અહીંયા ખસેડવાની જરૂર છે હા હા ખસેડવાની જરૂર છે તમારે પાસે ક્રેનની સગવડ છે હા ક્રેનની સગવડ છે શું શું થયો काय झालं શું શું થયું બ્રેન નથી બ્રેન નથી ब्रेन નથી ક્રેન 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 ब्रेन નથી ક્રેન ક્રેન आणि ક્રેનની સગવડ હોય તો 2-4 મોકલી આપો 3-4 દિવસમાં કરીને પડશે એટલી મોકલી આપશું હા હા મોકલી આપશું હા હા ભાઈજી ભાડા भाडा ભાડા આને ડિપોઝિટ છે ની શું જરૂર છે અરે આ તો સમાજ સેવાનું કરીએ છે હા સમાજ સેવાનું કાર્ય પણ હું માનું છું શું શું કે સમાજ સેવા આપને કામ નથી આપને કામ નથી પણ લોકો બમ કરે છે હા સર્વ લોકો બમ કરે છે હા 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 એનું શું આ મનાનાની ભંગાર આખી ગવર્મેન્ટની ગંભીર કરી નાખશે જો ચોખ્ખી વાત કરું છું ભાડું બેડું કાંઈ તશે મળશે હા હા ભાડું બેડું કાંઈ તશે મળશે તમે એક કામ કરો હા હા તમે એક કામ કરો તમે આમને ક્રેન મોકલો હા હા 3-4 ક્રેન મોકલો એના બદલામાં અહીંની ઇલેક્ટ્રિસિટી લઈ જ જાવ લઈ જ જાવ आवाज ओळखीचा वाटतोय मला वाटतं माझ्या मित्राचा आवाज अरे धावत गेला तो इथं काय सत्यनारायण घालतोय बाहेर काढ त्याला जातो ना एवढं रोज कशाला करतो मग फोन करतोय आमचा संप बांधण्यापासून रुबाब करायची सोय राहिली का आम्ही पगार वाढून मागितला केवढी शोभा केली आमची आणि आता बघा जो जिवंत राहील त्याला 50,000 पराक्रमच केला ना जिवंत राहून खरं म्हणजे ज्यांनी जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवले त्याला सरकारने बक्षीस द्यायला हवं पण कुठलं हा तरुण मुलगा जो आता धावत गेला तो त्याला खरं तर बक्षीस दिला पण कुठला कोणतरी पुस्तक वेगळे घेऊन जाणार जाऊ द्या आपल्याला काय करायचं
डॉक्टरला बोलवा. हो एवढे डॉक्टर नको. त्यांना बघून पुन्हा धक्का बसायचा माझ्या मित्राला. पेन्सिल आला शुद्धीवर आला. हवा येऊ द्या, हवा येऊ द्या. आपण यशस्वीरित्या पुनरागमन केलं त्याबद्दल आपलं अभिनंदन. आपलं नाव? महादेव आपलं वय? लग्न झालं? नाही हो, का? करू शकलो नाही. घरी आई आणि ती बहीण बहिणी चांगलं पाहिजे. मग करू टाकू? हा आर्थिक परिस्थितीमुळे जमलं नाही. आता निधीतून 50,000 दिसतील. काय 50,000? तेवढा चाकर पण सुद्धा व्हायचा नाही. महागाई काय थोडी आहे. वेडिंग करताना कसं वाटलं? पडल्यासारखं वाटलं. आता कसं वाटतं? मिळाल्यासारखं. विकाराखाली असं का वाटलं? भयंकर कुणाचा तरी 5,000 मध्ये पाय लागला होता. कोण करतो कोण करतो. तुम्ही ग्रॅज्युएट आहात का? तेवढे शिक्षण झालं असतं तर पिऊन झालं असतं का. माझं मुली काय करायचं ठरवलंय? काय ठरवणार. आता कुठे मरणातून सावरतोय. पुढे कुठे राहायचा खूप मोठा प्रश्न आहे आता. हो डॉक्टरचं काय झालं. एकही डॉक्टर यायला तयार नाही. पेशंटची एवढी गर्दी आहे त्यांना सोडून येता येत नाही असं म्हणतात. त्यापेक्षा तुम्ही घेऊन जा ना यांना हॉस्पिटलमध्ये. पैसे ते आईला पाठवायचे पैसे कुठे असतील रे. कुणाला नव्हते. मला बाहेर काढलं तिथे कुठे असावे ते. चिंता नको करू मी बघतो. अरे थांब तिथं आता थोडं जरी उतरलं नाही वरचा कचरा खाली आहे. जाऊ दे बस थांब इथं. शेवटचा प्रश्न. ह्या सगळ्यातून जिवंत मी बाहेर काढलं गेलं तर तेच बरं होतं. माझा जन्म झाला तेव्हाच माझं आयुष्य काढलं गेलं. दगड तुटले आणि शिगा होते. शिकवायला होते. शिकवायला होतं. मुलं नव्हते. काटे होते. चाल होती. चाल माझी गरिबी स्थितीला पोचायचं. आईची सेवा करताना बहिणीचं रक्षण करताना मित्रायचं असतं की आपल्या एक वयाचा वाढत चाललं. आता जगत त्याला पुन्हा म्हणून जगायला तर पण तेवढे ते 15,000 मिळाले असते तर परत आलं तर आई आले असते. मी बघतो. नको जाऊ. आणि की म्हणणार मला सांगतो माणसं सांगून सुद्धा ऐकत नाही बघा. जाऊ द्या हो. करू नको. आपलं काय सरकारी मिळत फोटोवाल्या इकडे बिल्डिंगचे फोटो काढायला आला का इकडे बिल्डिंग लावायला आलाय. कसली हवलदार हवलदार बाप म्हणला असता तुझ्या बापाला काय फटकी नसतं काय रे. आपला फर्स्ट फोटो थर्ड क्लास लोकांचा फोटो फर्स्ट क्लास कसा येईल. आणि 2 कॉप्या काढ. एक गावाला पाठवतो आजीच्या फोटोच्या बाजूला. आजीच्या फोटोला हार आहे का काय चालू नाही काय. मी पिकनिक ग्रुपचे फोटो काढत नाहीये. अरे आता जमले तर सगळे मग काढ एक फोटो सांग. ठीक आहे. पाकिट मिळालं. अरे कसं आणलं माझं मलाच माहित. ही गाडी लांडग्यासाठी लचके तोडत होते. हट्टा हटेना. शेवटी तेवढी नाणी फेकली त्यांच्यासमोर. तुटून पडले. तेव्हा कसं माझं सुटलं त्याची आवडती. नरू काहीच नाही रे. काय
सर्व आपलं गेले ते पैसे, पण जाऊ दे. तू पुन्हा घड. या ठिकाणातून स्वप्नांचा महारंग कर. आकाश कोसळल्यानंतर टिकून राहील ना असं आम्हाला, आणि त्यात राजासारखा राहतो. तिथं 15,000 मिळणं मुश्किल, तिथं हिरे कुठून भेटतात. चला निघा आता, निघा. तुला महाराज समजत नाही. शाळेत नाही गेली. खाली का बोले 15,000 काय झालं. मी पण तोच विचार करतोय. कशाला थापा मारतो राहू. तिच्यात धान झाला. डाव्या नाही उजव्या खिशात. बंबूवाले माझं लक्ष होतं बरं तुझं. त्या पेनचं इकडं आणल्यावर तू परत माझ्याकडे कशाला फिरलो. नोटा खिशात घातल्या तर पाकिट फिरून ना. चला करून टाका 50-50. अंबोले ते हिऱ्यांचं काय झालं. अपोज येते हिऱ्याकडे काही नव्हते. आपण जर विश्वास ठेवला ना तुम्ही करा. आणि अचानक दे एखादं दुसरं 12 16 तास ड्युट्या करून व्हायचं रे. त्याला बायका पोराची तोंड बघायला तरतायला लाज घ्यायची सुद्धा लाज वाटते रे आता. अरे या उन्हात ड्युटी करण्यापेक्षा गावी जाऊन शेतीवाडी करतो. आकाशाकडे त्याला बिलगलेली स्वप्न होती. सगळी गोष्ट निर्माती लोकांनी आज सहानुभूती दाखवली रे. वाटलं की अश्विनी आकाशात वाहून जाईल, पण त्यातलं काय रे. पण सगळं संपलं रे. अश्रू चुकून गेले. दिवस मावळल्याच्या दिवसाची पार्श्वभूमी बदलते. पण काहीच हरकत नाही रे. पुन्हा स्वप्न बागायचं. ही स्वप्न ती पण अस्तित्व देणाऱ्या स्वप्नांना कोसळताना आकाशप्रमाणे त्रास होतो रे. असं हे होतं. आणि मग पार्श्वभूमीचं काय. पार्श्वभूमी विसरली जाते का. सगळं कसं असं शून्य होतं. एक शून्य शांतता पसरते. एवढी शांतता की लोक विसरून जातात की एकेका इथे आकाश होतं. गाड्या धावू लागतात. लोक नृत्य करायला लागतात. करायचं रे. शहराला चर्चेकरता विषय हवाच असतो. त्याशिवाय शहराला जगण्यासारखं वाटतं का कधी. पण मग लाज वाटते. लाज वाटते. हा असला समाजल्या शहरातला एक सुधार नागरिक म्हणून घेण्याची. किती दिवस चालणार होतो. या बोधातून ईश्वराची असावी ज्यानं माणूस म्हणून जन्माला घातला आपल्याला. पण राहून सुद्धा वाईट वाटतं रे.
गेलं तेच पुन्हा चालू राहायचं रे. पण अरे काल घडल्यासारखी वाटते ही घटना. अपघात नव्हता, घात होता माणुसकीचा केलेला. जाऊ दे. आपण पुन्हा जप्त पाहूया, पण तयारी ठेवू की आकाश कोसळेल परत शून्य शांतता पसरेल. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. कारण या समाजाकडून सामाजिक विचारांची अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणाच आहे. बरोबर आहे. जेवणास नाही रे, या महिन्यात आईला 20,000 पाठवायचे. एकांकिकेचं नाव आकाश कोसळताना, लेखक रमेश पवार, दिग्दर्शक गणेश कुलंबरीकर. माझं नाव राहुल तारपुरे. मी ह्याच्यात कुणीतरी एक हे पात्र केलं. माझं नाव शैलेश गायकवाड. मी हवालदाराचं भूमिका केली. नमस्कार, पंकज परवळेकर. मी मुका आणि कंबवाला झालो. नमस्कार, माझं नाव उमेश बनसोडे, बैयाच्या भूमिकेत. नमस्कार, माझं नाव निलेश शेरेकर, मराठीच्या भूमिकेत. नमस्कार, माझं नाव वैभव पाते, मी पेंडसेची भूमिका केली होती. नमस्कार, जय दुसाने, मी करून पूर्व सदूच्या भूमिकेत. नमस्कार, माझं नाव प्रमोद मोरे, मी कुणीतरी 2 या नमस्कार, माझं नाव सयाजी तांबडे, मी फोटोग्राफरचा रोल केला. नमस्ते, माझं नाव मधुसूदन सोनवणे. तर माझे आता 2 पात्र होते, एक म्हणजे बाजूचा आणि एक म्हणजे चटणी. नमस्कार, माझं नाव वर्षा कुलकर्णी. मी यामध्ये रेल्वेचा रोल केला होता आणि सुरुवातीला तरुणी म्हणून मिळाली. नमस्कार, मी श्रुती खाडीलकर, म्युनिसिपालिटी आणि निवेदिका यांच्या भूमिकेत.